नातवाचा कसला पुळका आलाय कळेना, काकींना निवडणूक झाल्यावर विचारणार, प्रतिभा पवारांच्या प्रचारावरून अजित पवारांचा टोला. जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा. गुन्हे शाखेने दाखल केलेला अहवाल कोर्टाने स्वीकारला. गैरसमजातून गुन्हा दाखल झाल्याचं अहवालामध्ये नमूद. सरकार बदललं नसतं तर योजना आणि निधी आल्या नसत्या. द्यायला दानत आणि मन मोठं लागतं. मुख्यमंत्री शिंदेंची महाविकास आघाडीवर खोचक टीका. राहुल कनाल यांची ओवैसींच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार. भाषणादरम्यान केलेले वक्तव्य शांतता भंग करणारे राहुल कनाल यांची टीका. परिवर्तन महाशक्ती आज परिवर्तनाची ग्वाही देणार. परिवर्तन महाशक्तीचा जाहीरनामा आज प्रसिद्ध होणार. संभाजीराजे छत्रपतींच्या नेतृत्वात ग्वाही परिवर्तनाची नावानं जाहीरनामा प्रकाशित केला जाणार. ठाकरेंच्या शिवसेनेची उद्याची सभा बेकेसीत होणार. बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी वाद नको, वाद टाळण्यासाठी बेकेसीत सभा घेणार. संजय राऊतांची माहिती. देवेंद्र फडणवीस थोड्याच वेळात कोणता गौप्यस्फोट करणार याकडे लक्ष. यही समय हे फडणवीसांचं ट्विट चर्चेचा विषय. फडणवीस पाकिस्तान बांगलादेशमध्ये निवडणूक लढवत नाहीये. निवडणुकीमध्ये पराभव दिसल्यानं धर्मयुद्धाची भाषा सुरू. राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल. नाशिकमधील राडा प्रकरणी 30 जणांवर गुन्हा दाखल. भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये झाला होता राडा. अंबड पोलिसांकडून पुढील तपास सुरू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.